शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचा आनंद घेतात। तणाव कमी करण्यासाठी व्यायामाची गरज आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रत्येकाचा अमूल्य वेळ वाया जात आहे। हीच वेळ आहे आपण व्यायामासाठी किंवा आपल्या आवडीच्या खेळासाठी दिली तर आरोग्य सुदृढ व निरोगी राहील। क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकोप्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले। वाडिया पार्क येथे महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात। सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील बरबडे वस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेली। ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत तुषार मोहन साबते यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादींचे सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरातील बरबडे वस्ती येथे घर आहे। किरकोळ वादातून महिलेस मारहाण केल्याची घटना बुधवारी पिंपळगाव माळवी शिवारास घडली। सुशीला गिरीधर वाहक असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी शीतल रवी वाहक, रवी गिरीधर वाहक, दीपक गिरीधर वाहक यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात। नगर शहरातील केडगाव उपनगरातील एका महाविद्यालयातील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। अभ्यासासाठी घरी येत असल्याचा शालेय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी कोतवाल पोलीस ठाण्यात नोंदविली आहे। संतोष देवरे हा OICS महाविद्यालय समोर राहत असून अल्पवयीन मुलास अभ्यासाच्या नावाखाली स्वतःच्या रूम मध्ये बोलावून घेत होता। त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करत होता। ही गोष्ट घरी समजली तर आई वडिलांना मारून टाकेल अशी धमकी ही शिक्षक संतोष देवरे हा त्या अल्पवयीन मुलास देत होता। यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांपासून दूर राहावे। यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही। यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला मिळाले पाहिजे असे प्रतिपादन उद्योजक NB धुमाळ यांनी रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले। इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेला सामोऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्राध्यापक दादासाहेब वांडेकर यांनी केले। महाराष्ट्र साहित्य परिषद अहिल्यानगर शाखेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।